सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काम सोपवलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत ही घ्यावी लागेल. तुम्ही तुमचं काम वेळेवरती पूर्ण कराल. कायदेशीर वादातनं तुम्ही मुक्त व्हाल. आज निकाल तुमच्या बाजूने लागेल. लांबच्या प्रवासाला जाण्याची तुम्ही योजना कराल. तुमची आवडती वस्तू हरवण्याची तुम्हाला भीती राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सहजासहजी आज कोणावरही विश्वास ठेवू नये. तुमचं आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमची सगळी कामं उत्साहाने कराल. त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज कोणावरही विश्वास ठेवू नये. नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये एक नवीन डील फायनल होईल. वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील. बऱ्याच काळापासून उधार दिलेले पैसे तुम्हाला आज पुन्हा परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कायदेशीर वाद जर काही कोर्टामध्ये चालू असतील तर ते निकाल तुमच्या बाजूने लागतील. तुम्ही आज लांबच्या प्रवासाला जाण्याचा हट्ट कराल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. कुटुंबामध्ये सर्वजण आनंदी राहतील. नवीन व्यवसायाचे निर्णय तुम्ही थोडे पुढे ढकलाल. जोडीदारासोबत तुम्ही आज खरेदीला जाल. तुमचं उत्पन्न लक्षामध्ये घेऊनच तुम्हाला खर्च हा करावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती थोडीशी बिघडेल. मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. व्यवसायामध्ये एक नवीन व्यवहार फायनल होईल, जो तुमच्या हिताचा राहील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक स्थळी जाल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पार्टनरशी तुमचे मतभेद होतील. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा कायम ठेवा. तुमचं सरकारी काम आज पूर्ण होईल. तुमचं मनोबल वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणी आज दूर होतील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन खरेदीला जाल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये वेळ घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये जोडीदाराचा सल्ला घ्यावासा वाटेल. जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला मिळेल. व्यावसायिक लोक कोणाशीही व्यवहार करण्याचा विचार करत असतील तर काळजीपूर्वक करा. नोकरी करणाऱ्या लोकांची आज बढती होईल. तुम्ही आज स्वतःसाठी वेळ काढाल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मैत्रीमध्ये दुरावा येईल. तुमच्या इतर गोष्टींकडे लक्ष न देता तुम्हाला कामाचा विचार हा करावा लागेल. काही गोष्टींकडे सर्जनशील पद्धतीनं तुम्ही लक्ष द्याल. खरेदीवरती काही पैसे तुम्ही खर्च कराल. तुमच्या लग्नासाठी आज एखादा चांगला प्रस्ताव येईल. आज तुम्हाला स्वतःची प्रगती पाहून मनापासून आनंद होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची बढती होईल. जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि कोणाशीही व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असाल तर काळजीपूर्वक निर्णय घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल, ज्यामुळे तुम्ही मनापासून समाधानी व्हाल. व्यवसायामध्ये प्रगतीमुळे तुम्हाला नवनवीन संधी मिळतील. व्यवसायामध्ये प्रगतीमुळे नवीन संधी तुम्हाला मिळतील. बोलण्यावरती विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही विचार करा. आईच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आई वडिलांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज संध्याकाळचा वेळ घालवाल. तुम्ही स्वतःच्या खरेदीवरती काही पैसे खर्च कराल. तुमच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील आणि त्यातनं तुमचं लग्न देखील जमू शकतं. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणाशी निगडीत लोक उत्साहानं त्यांच्या कामामध्ये सहभागी होतील. त्यांच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. प्रभावशाली लोकांच्या भेटीमुळे त्यांना फायदा होईल. जोडीदारासोबत पैशांबाबत वाद होतील. कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक स्थळी जाल आणि तिथे थोडेसे पैसे देखील तुमचे खर्च होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला आज नवीन संधी मिळतील, परंतु संध्याकाळी तुमच्या वडिलांच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आजची रात्र तुम्ही तुमच्या वडिलांची सेवा करण्यामध्ये व्यतीत कराल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज ऑफिसमध्ये तुम्हाला भरपूर काम दिलं जाईल. जोडीदारासाठी तुम्ही वेळ काढाल. तुम्हाला थोडीशी काळजीही जोडीदाराची वाटेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना जोडीदाराच्या कुटुंबाशी तुम्ही ओळख करून द्याल. वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्हाला आज आर्थिक खर्चाच्या चिंता सतावतील. तुमच्या कामामध्ये तुमच्या जवळचेच लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. शत्रूंचं प्राबल्य आज राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की प्रलंबित कामं पूर्ण करण्यामध्ये आज तुमचा वेळ जाईल. एखाद्याला शक्य तितकी मदत तुम्हाला करावी लागेल. तुमचे शत्रू आज प्रबळ राहतील. कामामध्ये तुमच्या अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मालमत्ता विकत घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर जरूर घ्या. आज तुमच्या मुलांना यश मिळेल. आज तुमच्या मुलांचं नशीब त्यांना साथ देईल आणि ते पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही कोणतंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आवडीचं काम तुम्ही आज कराल. आज तुम्ही काम करण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, परंतु तुमच्यावरती कामाचा ताणही वाढेल. कोणाशी वाद झाला असेल तर मग मात्र तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमची मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ राहील. आज नशीब 97% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा मोठेपणा पाहून विरोधक तुमच्यावरती टीका करतील, परंतु त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. यश तुमच्या पायाखाली लोळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये समस्या येतील. शिक्षकांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.